आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक धुरंधर सिनेमाचे ॲक्शन डिरेक्टर म्हणजेच मास्टरजी आले आहेत, एजाज गुलाब. तुम्हाला जेव्हा धुरंधर सिनेमा आदित्य सर आणि तुम्हाला जेव्हा ती ब्रीफ मिळाली, ह्या असं काहीतरी तुम्ही करणार हे एकदम पहिल्या दिवशीच क्लिअर होतं की ती कशी प्रोसेस होती? त्यांनी मला स्क्रिप्ट नाही दिला, त्यांनी मला नरेशन दिलं. हा पहिला भागाचं नरेशन होतं का पूर्ण? नाही, पहिले ही फिल्म ॲक्च्युली फिल्म दोन भागात नव्हती. अच्छा, ही दोन भागाची ते कम्प्लीट स्टोरी आम्हाला त्यांनी नरेशन केली. पण या फिल्ममध्ये जेव्हा आदित्य सर मला भेटले, बोलवलं मला सांगितलं की आपण एक फिल्म करायची आणि ही फिल्म नव्हे आपल्याला एक हिस्ट्री करायची. त्यांचा पहिल्या दिवसाचं ते त्यांच्या मनात होतं की हे जी फिल्म आहे ही एक हिस्ट्री घडवावी आपण. ॲक्शन आपण बघतोय वर्षानुवर्ष, हॉलिवूड आहे, कोरियन आहे वगैरे, पण प्रत्येक फ्रेम प्रत्येक वेळेला ते इमोशन पण ठेवणं. ॲज अ ॲक्शन डिरेक्टर तुम्ही काम करताय, मग हे कसं तुम्ही जमून काय होतं वेगळा ब्रीफ? की आदित्य सरांचं जे ब्रीफ होतं ना, ते ब्रीफ लाईक इतकं क्लिअर होतं ना की ईच अँड एव्हरी किलिंग शुड बी लाईक रिअल अँड ग्रुसम. हे असं एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे की लोकांनी रेप करण्यापूर्वी त्यांना ते कळायला पाहिजे की जर आपल्याबरोबर असं झालं तर काय होणार. एक मजेशीर गोष्ट आम्हाला पण कमेंटमध्ये आली आहे की तो चेस सिक्वेन्स आहे खूप हॉलिवूड स्टाईल आणि ते जातोय. कराचीच्या रस्त्यांवर मुंबईसारखे खड्डे वगैरे नाही आहेत का? ते जे मारणारा सीन आहे ते आम्ही मुंबईत केलं आहे. पण ते रिक्षाची चेज आहे ना, जेव्हा तो सांगता अरे तो इम्रानच्या रिक्षात बसलाय आणि तो रिक्षातून असा उडून बाहेर येतो आणि तो जे उडून बाहेर येतो ना, ते आपण मुंबईत केलं आहे. काय म्हण ते मुंबईला आम्ही म्हणताय तो रिक्षाचा पार्ट बँकॉक अर्धा तिथे केलं आणि अर्धा इकडे. एंड पार्ट आहे ना, जेव्हा ते रिक्षा बँक होते, रिक्षा बँक होते, कार बँक करते ना, त्यापासून तर त्याची किलिंगपर्यंत ते सगळं मी मुंबईत केलं. आता हे जे सगळं ह्या सिनेमामध्ये एक नवीन जनरेशननी बघितलंय, त्याला एक त्यांनी ट्रेंड दिलाय पीक डिटेलिंग म्हणून. हे करताना तुम्हाला पण वाटत होतं की या सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये इतका बारकाईने बघितलं जातंय जे जनरली आपल्या इकडे नाही होत? तर फॅमिली मॅन सीझन वन जेव्हा मी केली ना, त्या टायमाला राजन डिकेनी मला ते सुचवलं होतं की सर वी हॅव टू डू एव्हरीथिंग ॲट अ प्रॉपर लेवल, प्रॉपर पॉईंट. तर माझ्या मनात ते होतं, माझ्या डोक्यात पण होतं की हां हे तर आता झालं आहे. जेव्हा आम्ही हे करायला निघालो धुरंधर, त्या टायमाला पण आमच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात होतं की यार हे ह्याच्यावर कमेंट्स येऊ नये. माझे फादर जे होते ना, त्यांचे आई वडील जे होते ते 6 वर्षाचे होते त्यावेळी ते वारले. मोठ्या भावाने त्यांना मुंबईत आणलं. मोठ्या भावाची त्या काळाला एज होती अराऊंड 12 वर्ष. आता तुम्ही इतके सगळे कलाकारांबरोबर काम केलं, सर्वात जास्त मजा कोणाबरोबर काम करताना येते? फिमेल, जसं हॉलिवूडमध्ये आपण किल बिल, टूम रेडर, अँजेलिना जोली, उमा थर्मन पण ती ॲक्शन बघितली. तुम्ही बघता का हिंदीमध्ये असा सिनेमा येताना जिकडे एक ॲक्ट्रेसच ॲज अ लीड ॲक्शन स्टार आहे? एवढं सगळं सर केलं. आता मराठी सिनेमा कधी दिग्दर्शन वगैरे, मराठी सिनेमाला घेऊन कधी काही प्लॅन आहेत का तुमचे? नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक धुरंधर सिनेमाचे ॲक्शन डिरेक्टर म्हणजेच मास्टरजी आले आहेत, एजाज गुलाब. सध्या यांच्या बऱ्याच रील्सही व्हायरल होत आहेत. एजाज गुलाब हे गेले 30 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन ते ॲक्शन डिरेक्टर हे काम करत आहेत. त्यांनी डिरेक्शनमध्ये पण एक सिनेमा केला आहे. MSAA मूव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशनचे ते जनरल सेक्रेटरी आहेत गेले अनेक वर्ष, मला वाटतं 2 दशकांपेक्षा जास्त. त्या व्यतिरिक्त त्यांच्या 2 स्टंट कंपन्याही आहेत, त्यांची नावं तुम्हाला मिळतीलच. तर अनेक वर्षांचा आज त्यांचा हा प्रवास आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना विचारण्यासारख्या, आणि आज ही सगळी उत्तरं द्यायला मराठी मूडच्या स्टुडिओमध्ये ते आले आहेत. मास्टरजी, सर्वप्रथम तर नमस्कार आणि मराठी मूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर्वात प्रथम कसा आहे तुमचा मूड धुरंधर आणि हे सगळे आता सक्सेस नंतर? हॅपी मूड. हॅपी. खूपच छान. धुरंधरचा दुसरा पार्ट आता हल्लीच जिओ हॉटस्टारवर येणार आहे, तर एक्साइटमेंट ती तेवढीच आहे धुरंधरची. जेव्हा पहिला पार्ट रिलीज झाल्यापासून आज तर सुरुवातीला थोडे धुरंधरवाले प्रश्न एक पर्सनल ह्याच्यात टाकायचं. जेव्हा आम्ही धुरंधर बघायला गेलो होतो त्यावेळेला माहीम सॅटेलाईटला
थिएटरचा AC बंद होता आणि खूप वाद चालू होते आणि बऱ्यापैकी लोक सोडून गेले की नाही बघणार. आमच्यासारखे होते काही वेडे, बोलले आता तिकीट काढले तर थांबूया. तो सिनेमा सुरू झाल्यापासून त्या थिएटरमध्ये ह्या गरमीत नॉन AC मध्ये बसून अर्ध्या थिएटरनी तो अख्खा सिनेमा बघितला, कारण सुरू झाल्यापासून तुम्ही एज ऑफ द सीट असता. आणि याच्यात एक खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं ॲक्शन सिक्वेन्स जे होते, जे कोरिओग्राफ केले होते, त्याचं त्याच्यात महत्त्व आहे. मराठी ऑडियन्ससाठी हिंदीत आहे. तुम्हाला जेव्हा धुरंधर सिनेमा आदित्य सर आणि तुम्हाला जेव्हा ती ब्रीफ मिळाली, ह्या असं काहीतरी तुम्ही करणार, हे एकदम पहिल्या दिवशीच क्लिअर होतं की ती कशी प्रोसेस होती धुरंधर सिनेमाबद्दल ॲज अन ॲक्शन? कारण काहीतरी नवीनच दाखवलं तुम्ही प्रेक्षकांना. नाही, नवीन काही नाही दाखवलं आम्ही, पण प्रयत्न केला आहे की काय नवीन करूया म्हणून. कारण जेव्हा मला आदित्य सरने बोलवलं होतं आणि बाकी लोक काय करतात की आम्हाला ते सध्या स्क्रिप्ट किंवा सिनॉप्सिस देता, तुम्ही एकदा वाचा मग नंतर तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू द्या असं सांगतात मला. पण या फिल्ममध्ये जेव्हा आदित्य सर मला भेटले, बोलवलं मला सांगितलं की आपण एक फिल्म करायची आणि ही फिल्म नव्हे आपल्याला एक हिस्ट्री करायची आहे. त्यांचा पहिल्या दिवसाचं ते त्यांच्या मनात होतं की हे जी फिल्म आहे ही एक हिस्ट्री घडवावी आपण. त्यांनी मला स्क्रिप्ट नाही दिलं, त्यांनी मला नरेशन दिलं. अच्छा. कारण जो त्यांचा DA होता ओजस, त्यांनी ते कम्प्लीट फर्स्ट सीन ते क्लायमॅक्सपर्यंत ते सगळं ते नरेशन दिलं आणि मला वाटतं तो नरेशन होता अराऊंड 2 तासाचा. हा पहिला भागाचं नरेशन होतं का पूर्ण? नाही, पहिले ही फिल्म ॲक्च्युली फिल्म 2 भागात नव्हती. अच्छा, ही 2 भागाची ते कम्प्लीट स्टोरी आम्हाला त्यांनी नरेशन केली. ओके. पण ते बनवता कारण तुम्ही समजू शकता की कुठल्या सीनमध्ये काही वेळ जास्त लागतं, कुठल्या सीनमध्ये ते एलॉबरेट होऊन ते मोठं होऊ शकतं. त्या नियमाप्रमाणे आय थिंक की ते 2 भाग झाले. कारण जे मी ॲक्शन केलं, तुम्ही जर वाचलं तर ते फक्त एक लाईनमध्ये की हमजा तिथे लॅरीला पोचला आणि तिथे 4 गुंडांनी त्यांना मारलं. आता हे बोलायला फक्त 2 सेकंड 3 सेकंड लागतात. पण जेव्हा मी ते कोरिओग्राफ केला आणि ते कोरिओग्राफ करून ते दाखवलं सरांना, तर आधी तसं म्हटलं की हे मोठं आहे पण मला वाटतं इतकं हवं आहे. तर म्हणजे ते जे लिहिल्याप्रमाणे ते 2-3 सेकंडचं आहे. बरोबर. तो नंतर ते झाला अराउंड 1.5 मिनिट्सचं. पहिल्यांदा जेव्हा तो येतो आणि 4 गुंड जेव्हा जो लेअरीत पहिल्यांदा पोहोचतो आणि 4 लोक त्याला मारतात, त्या सीनचे बोलते. तर असं अनेक सीन होते त्यात की जे लिहिलेलं लाईक मला बोलण्यामध्ये तो तुम्ही समजू शकता की हे छोटं सीन आहे. पण जेव्हा मी त्याला कोरिओग्राफ करून दाखवलं त्यांना, कारण ईच अँड एव्हरी ॲक्शन जे तुम्ही बघितलं आहे ना, ते आम्ही पहिल्यांदाच कोरिओग्राफ केला आणि त्याची प्रिव्ह्यूज केल्यानंतर ते आदित्य सरकडे पाठवलं. त्यांनी त्यांचं डायरेक्टोरियल टच टाकला की हे हवं, हे नको आहेत, हा शॉट मला नको आहेत, हा पंच जे आहे हे ठीक आहे पण मला असं नको तसं हवं आहे. लाईक त्याने त्यांचा टच दिला. मग मी ते परत आम्ही करेक्शन केल्यानंतर ते आम्ही एक यू कॅन से की एक प्रिव्ह्यू किंवा एक व्हिडिओ क्लिप बनवला आणि त्याप्रमाणे आम्ही शूट केलं. मग नंतर त्यात आपले जे DOP होते नवलक्का, त्यांचं ते एक टच असायचं, कारण त्यांना लाईट अशी हवी आहे, त्यांना अँगल असा हवा आहे, किंवा जे आम्ही करतो आहे त्याचा लो अँगल कसा हवा, कुठल्या भागाला लो अँगल असावा, कुठल्या भागाला त्यांना ते मिड शॉट या आणि ते हँडल हचावा. करेक्ट. तर त्याप्रमाणे आम्ही सगळं ते केलं. सर्वात पहिला सीन कुठला तुम्ही कोरिओग्राफ केलेला ह्याच्यासाठी? पहिला आम्ही गेलो होतो ॲक्शनवाला. थायलंडला आम्ही गेलो होतो. तर थायलंडला आम्ही सबसे पहिलं सीन जे ॲक्शनचं कोरिओग्राफ केलं ना, ते जे 5 किलिंग आहे, ते बाईकवाला आणि ते तो पहिला सीन होता तुमचा? नाही, हां, म्हणजे शूटिंग करायसाठी ते पहिला सीन होता. कारण आम्ही पहिला तर आम्ही लेअरीचे सगळे सीन ना, ते सीन आम्ही शूट केलं. ते केलं होतं थायलंडमध्ये. कारण थायलंडमध्ये आम्हाला एक कॉलनी भेटली जे डिलॅपिडेटेड कॉलनी होती. ओके. आणि त्यात ते सेट बनवलं आणि त्यात आम्ही शूट केलं. तर जितके लॅरीचे सीन होते ना ते सगळे आम्ही तिथे शूट केले तिकडे. हो. तर तो पहिला म्हणजे ते 5 एकाला पहिला एकाला ते कुकरमध्ये टाकतात, एकाला ते मस्जिदीमधून बाहेर येतो त्याला गोळी घालतात, मग तो रिक्षाची चेज जे बाबू डकेतला
तो मारतोय अक्षय खन्ना, ते जे मारणारा सीन आहे ते आम्ही मुंबईत केलं आहे. पण त्याचे रिक्षाची चेज आहे ना, जेव्हा तो सांगतो अरे तो इम्रानच्या रिक्षात बसलाय आणि तो रिक्षातून असा उडून बाहेर येतो आणि तो जे उडून बाहेर येतो ना, ते आम्ही मुंबईत केलं आहे. काय म्हण हा, ते मुंबईला आम्ही म्हणताय तो रिक्षाचा पार्ट बँकॉक अर्धा तिथे केलं आणि अर्धा इकडे. एंड पार्ट आहे ना, जेव्हा ते रिक्षा बँक होते, रिक्षा बँक होते, कार बँक करते ना, त्यापासून तर त्याची किलिंगपर्यंत ते सगळं मी मुंबईत केलं आहे. ते आपलं मोदी स्ट्रीट कळतच नाही की म्हणजे नाही, कारण तिथे मी हे पण सांगू शकतो की जे आपलं जे DP होत आपला काय नाव त्याचं, नाही नॉट DOP, आर्ट डिरेक्टर किंवा हां, तर त्यांनी ते खूप काम केलं. हां, प्रोडक्शन डिझायनर जे PD होता त्यांनी खूप काम केलं. सैनी त्यांनी एक डिटेलिंग केलं होतं त्यात, म्हणून ते आपण सांगू शकत नाही की ते वेगळे जागा आहे म्हणून. म्हणजे फक्त तुम्ही बोलताय म्हणूनच आम्ही विश्वास ठेवतो. दुसरं कोणी बोललं असतं तर विश्वासही ठेवला नसता की तो वेगळ्या त्यात त्यांनी खूप काम केले. लाईक ईच अँड एव्हरी बोर्ड त्यांनी बदलला, किंवा जे बदलू शकत नाही आपण CG मध्ये बदलून घेतलं. असं सगळं हां, खूप डिटेलिंगमध्ये काम केलं. लाईक मी हे सांगू शकतो की ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट, इव्हन कॉस्ट्युम, मेकअप, सगळ्यांनी स्वतःचं लाईक 100% दिलं आहे. 100 नक्कीच. त्याशिवाय असं काहीतरी मॅजिकल घडणं थोडं मुश्किल असतं. नाही, त्याचं कारण काय की आदित्य सरांनी जे ज्यांचं ब्रीफ होतं आणि ज्यांचं जे मॉनिटरिंग होती ना, ते मॉनिटरिंग इतकी करेक्ट होती ना की ते आम्हाला पण करायचं ते इंटरेस्ट वाटायचं की अरे हो, यांनी बोललं मतलब ते आपण बघूया कसं काय दिसतं, कसं काय करायचं ते. मग करून बघितलं तेव्हा आपण हां, हे बरं वाटतं. ॲक्शन आपण बघतोय वर्षानुवर्ष, हॉलिवूड आहे, कोरियन आहे वगैरे, एक असते ॲक्शन, आणि ह्या सिनेमामध्ये प्रत्येक ॲक्शन बरोबर काहीतरी इमोशन होतं. म्हणजे जो पहिला तुम्ही बोलला जेव्हा तो बाबू डकेतला मारतो त्याचं ते इमोशन निघतंय का, जेव्हा हमजाची ॲक्शन आहे, प्रत्येक ॲक्शन म्हणजे पहिला धुरंधर पार्ट 2चा जो पहिला सीनच आहे तो ॲक्च्युली इमोशनल सीन आहे की तो त्या रागात जाऊन एक एक मारतोय. हा जो बॅलन्स होता की ॲक्शन तो आहे, कारण आपण एवढे वर्ष ॲक्शन बघितले, पण प्रत्येक फ्रेम प्रत्येक वेळेला ते इमोशन पण ठेवणं. ॲज अ ॲक्शन डिरेक्टर तुम्ही काम करताय, मग हे कसं तुम्ही जमून काय होतं वेगळं ब्रीफ, का जे बघतायत नवीन ॲक्शन डिरेक्टर त्यांनी काय याच्यातून घेतलं पाहिजे, काय प्रोसेस आहे? जे मी सांगितलं पहिलं की आदित्य सरांचं जे ब्रीफ होतं ना, ते ब्रीफ लाईक इतकं क्लिअर होतं ना. त्यांनी काय सांगितलं की हा जे ॲक्शन आहे ना, हा जो बदला ते घेणार आहे, जो रिव्हेंज तो घेणार आहे ना, हे असं एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे की लोकांनी रेप करण्यापूर्वी विचार केला, त्यांना ते कळायला पाहिजे की जर आपल्याबरोबर असं झालं तर काय होणार. ते ब्रीफ होतं की ईच अँड एव्हरी किलिंग शुड बी लाईक रिअल अँड ग्रुसम, सो दॅट द पर्सन हुज ट्राईंग टू अटेम्प्ट शुड बी स्कॅर्ड ऑफ दॅट. हो, कारण जेव्हा शेवटी तो बहिणीला भेटून लोक ॲज अ ऑडियन्स तुम्ही समजता, तुम्हाला वाटतं हे करेक्ट हे बरोबर केलं नाही, खूपच छान. हां, आणि जेव्हा आम्ही ते आम्ही 7 दिवस रिहर्सल केलं होतं त्याचं, ते पूर्ण जागाचा. आम्हाला जागा दिली होती त्यांनी, ओरिजिनल जागा दिली होती. ते तिथे PDचं पण काम चालू असायचं, ते लोक सजवायचे, ते कारण ते पण बंगलो होतं ना, ते पुढे डिलॅपिलेटेड होतं. त्याला कम्प्लीट डेकोरेशन, कम्प्लीट जिचं आम्हाला रूम हवा होता, त्याचे दारे हवे होते तोडायला, ते सगळं ते आम्ही बनवलं. ते आता रील्स मध्ये बघतो तो टुरिस्ट स्पॉट झालाय बंगलो तिकडे, आता रील काढताय. तर तो सीन आहे, त्याच्यात ते इमोशन, आणि तो एक सर्वात इंटरव्हलवाला पीक सीन की घर की याद नाही, आणि ती जी फाईट आहे, कारण इकडे तुम्ही एक अख्ख्या बंगल्यामध्ये फाईट केली आहे आणि इकडे फक्त एका खोलीत फाईट केली आहे. करेक्ट. आणि त्या फाईटमध्ये काही किती निडल डोळ्यात जमून येणं, का त्या बाथटबवर तो पडून ते, आणि अगेन ते बघताना असं वाटतं की खूप मनापासून ते लागतं कुठेतरी की ती ॲक्शन. आणि आम्ही ऐकलं की 3 दिवसच होते त्या शूटसाठी, म्हणजे वेगवेगळ्या, तर तुम्ही 3 दिवसात तो पूर्ण ॲक्शन विथ इमोशन डायलॉग 3 दिवसात ते आम्ही शूट केलं. पण त्याच्यापूर्वी आम्ही 3 दिवसात त्याचा रिहर्सल पण केला. अच्छा, दुसरीकडे? हां, नाही, मतलब त्याच लोकेशनवर केलं होतं मी. पण आम्हाला ते ठरवायचं होतं ना की बिकॉज
चॅलेंज काय होतं की ते दोघं भाऊसारखे मित्र असायचे. हो. कारण आणि याला जे ह्याच्या हमजावर काय आता पडली आहे की माझा मित्र पण मला हवा आहे हवा आहे. आणि मला देश पण मला हवा आहे. करेक्ट. करेक्ट. जर यांनी बाहेर जाऊन सांगितलं की हा स्पाय आहे तर देशाची वाट लागणार. तर जे इमोशन आहे ना ते आम्हाला ते इमोशन ठेवायचं की त्याला त्याचं मारायचं नव्हतं. जे काही मारलं ते या मित्रांनी मारले, हा फक्त डिफेन्स करायचं होतं. तर आमचा चॅलेंज हा होता की हा मारू शकतो पण मारणार नाही. जर तुम्ही ते परत बघेन ना तुम्ही बघेन की तो फक्त डिफेन्स करायचा, मारत होता मित्र. पण आदित्य सरांचा ब्रीफ होता की त्यात ॲक्सिडेंटली त्याचा तो मरला पाहिजे. मेलं पाहिजे. अच्छा, हे पण नव्हतं कसं ॲक्सिडेंटली मेलं. ॲक्सिडेंटली त्यांनी मग आम्हाला ॲक्सिडेंटली सांगितलं. बट आम्हाला ते सगळे रिसर्च करावं लागलं की ॲक्सिडेंटली काय होणार, कशाने तो पडणार. पहिला तर तो नशेमध्ये, कारण नशेमध्ये काय काय करू शकतो तो. तर तुम्ही ते बघीन की नशेमध्ये काय काय त्यांनी बघितलं नाही की हमजाला लागणार आहे की नाही लागणार आहे. त्यांनी त्याचा फेस आपटला, सर आपटला, ते लॅम्प फोडली सरा डोक्यावर. हो. ते सगळं त्यांनी केलं. पण कसं काय ते मतलब डेथ कसं असावी, काय लागणार ज्याप्रमाणे डेथ होणार. पण नंतर ते आम्हाला सुचवलं की आपण एक काम करूया, हे जे बाथटब आहे एवढं सुंदर. हां तर त्याच्यावर जर त्याचे डोकं आपटलं आणि हे छोटा मस्तक त्याला जोराने जर लागलं आणि ते फुटलं, त्याने डेथ होऊ शकतो. कारण तो अगोदर ते नशात आहे आणि ते एक सॉलिड हिट त्याला लागणार. मग आणि त्या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये तो नशेत असल्याच्या मध्ये त्याला ते जे व्हिज्युअल्स दिसतात, तर हे सगळं पण हे कसं घडत गेलं का आधीपासून प्लॅन्ड होतं? नाही आधीपासून प्लॅन होतं. ते आधी तसं सांगितलं होतं का मधल्या शॉटामध्ये आपल्याला ते टाकायचं, कारण त्यांनी खूप घेतलंय. करेक्ट. कारण हा हॅल्युसिनेशन त्याला हवावं की तो हॅल्युसिनेशन हवावं म्हणूनच तो तुझ्या मित्राला इतकं हार्ड मारतोय. ते जे मारायची जी पद्धत आहे ते नॉर्मल नसावी, कारण तो नशेत आहे. आता हे जे सगळं ह्या सिनेमामध्ये एक नवीन जनरेशननी बघितलंय, त्याला एक त्यांनी ट्रेंड दिलाय पीक डिटेलिंग म्हणून. हो. प्रत्येक रीलवर ह्या सिनेमाची कुठली रील आली तर तिकडे असं पीक डिटेलिंग येतं. हे करताना तुम्हाला पण वाटत होतं की या सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये इतका बारकाईने बघितलं जातंय जे जनरली आपल्या इकडे नाही होत, असं तेव्हा वाटत होतं की हे पीक डिटेलिंग का इतकं होतंय. आणि ती प्रोसेस अशी होती का की क्या जरूरत आहे यार, कारण तुम्ही आज 30 वर्ष काम करताय, तुम्ही अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय, तर असं मला हे एक्सपिरियन्स भेटलं होतं. कारण जेव्हा आपला लॉकडाऊन झाला, तुम्ही बघू शकता की लॉकडाऊनचं पूर्वी कुणालाही ते माहीत नव्हतं OTT काय आहे आणि काय इंटरनॅशनल मूवीज कसं काय बघायचं काय नाही. कारण जे आपल्याकडे थिएटरमध्ये यायची तेच आपण बघायचं. मोजके लोक फक्त ते इकडून टोरेंट इंडस्ट्रीचं लोकांना माहीत होतं OTTचं. बरोबर. कारण नवीन नेटफ्लिक्स आलं होतं, ॲमेझॉन आलं होतं, हे ते आपल्या इंडस्ट्री. बट जनरल पब्लिकला ते माहीत नव्हतं. ते माहीत कधी पडलं लॉकडाऊनवर. लॉकडाऊनच्या नंतर सगळ्यांच्या हातीत ते फोन आणि इंटरनेट आणि ते मूवीत भेटले त्यांना. तर एव्हरीवन आता काय करायचं आहे, जे तुम्हाला परत बघायचं आहे ते रिव्हर्स करून बघतात आणि त्याच्यावरून ते टिप्पणी स्टार्ट झाली. तर मी करत होतो फॅमिली मॅन सीझन 1. ओके. तर फॅमिली मॅन सीझन 1 जेव्हा मी केली ना, त्या टायमाला राजन डिकेनी मला ते सुचवलं होतं की सर वी हॅव टू डू एव्हरीथिंग ॲट अ प्रॉपर लेवल, प्रॉपर पॉईंट. वी डोंट हॅव टू मेक इट अ लूप होल सो दॅट पीपल कॅन मेक अ रिमार्क्स ऑर अ बॅड कमेंट्स ऑन द. तर माझ्या मनात ते होतं, माझ्या डोक्यात पण होतं की हां हे तर आता झालं आहे, जे लाईक लोक कमेंट्स करतायत आहे, बारीक पॉईंट्सवर लोक कमेंट करत आहेत. तर जेव्हा आम्ही हे करायला निघालो धुरंधर, त्या टायमाला पण आमच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात होतं की यार ह्याच्यावर कमेंट्स येऊ नये, हे आम्ही अशी खात्री घेतली. पण तरी पण काय होतं ना की कधी लाईक तुम्ही आपण हे शकू शकता की बाय टाईम नाही म्हणून आपण कसं तरी एक शॉट घेतलं किंवा आपण बघितलं हां ठीक आहे हा दिसत नाही काय, नो प्रॉब्लेम, लेट्स बी लाईक दॅट, आपण ते पोस्टमध्ये करून घेऊ. तर हे चाललं होतं आमचं. लाईक जेव्हा आपण बघायचं की नाही वाईट दिसतोय किंवा काही
सेटअपमध्ये काहीतरी वेगळं झालं आहे आणि टाईम नाही, तर आधी तुला एक काम करा, तुम्ही शूट करा, नंतर आपण बघूया, कारण तो ओव्हरलॅप नाही येत तर आपण त्याला आपण करेक्शन करूया. टेबल पे देख लेते. हां, पोस्ट में देख लेंगे. आता तुम्ही क्रिटिसिझम वगैरे बद्दल बोलला, तर तो पण मला एक ॲड्रेस करायचा आहे, कारण खूप लोकांनी पहिले ट्रेलर आणि बघून टू मच व्हायलन्स आणि एक असते ना ज्यांना हॉलिवूड आणि कोरियन मूव्हीजमध्ये तो व्हायलन्स बघायला आवडतो, पण जेव्हा तो आपल्या इकडच्या कुठल्या तरी सिनेमामध्ये दिसतो मग तेव्हा त्यांना तो टोचायला लागतो आणि मग ते क्रिटिसिझम होतं. तुम्ही त्याच्याकडे काय बघता, कशा याने बघता? नाही, क्रिटिसिझम झालं होतं ते तुमचं खूप बोलणं म्हणजे बरोबर. हां, खूप झालं होतं. सुरुवातीला ॲक्च्युली त्याच्या पण त्याला पण मी परत सांगेन, ते जे बेनिफिट आपल्याला भेटलं आहे ह्यात मूवीत, त्या हो तेही OTT प्रमाणे भेटलं. कारण आजचं आपल्या भारतीय लोकांना पण ते दिसतंय ना, ते हातात बघतंय ना, मुलं पण बघतायत, सिनियर्स पण बघतायत, तर त्यांना आम्हाला असं वाटलं की लोक बघतात तर आहेत, नाही व्हायलंट तर सगळं कोरियन फिल्ममध्ये बोला, बॉलिवूड फिल्ममध्ये बोला, ते सगळं लोक बघतायत, पण कारण फक्त आपल्याला ते सेन्सर बोर्ड आहे आणि सेन्सर बोर्ड आपल्याला अलाव नाही करत, म्हणून मोस्टली फिल्ममध्ये ते व्हायलंट दाखवू शकत नाही. मग ह्या फिल्मला सेन्सर बोर्डने कसं ती काय? अडल्ट फिल्म होती ना. अच्छा, अडल्ट फिल्म कारण तुम्ही जर आपण जर अडल्ट घेतलं मग ते तुमचा जे इकॉनॉमी आहे ते पण मायनस होत जातं. पण ही खूप मोठी रिस्क आहे. हो, त्यांनी रिस्क घेतली ना, ते की आपण अडल्ट फिल्म करू, ते रिस्क घेतला त्यांनी. पण त्यांच्या मनात होतं की आजच्या लोकांना हे जे आवडेल, कारण लोक बघतायत, आपला चॅलेंज आहे, लोक कमेंट्समध्ये बोलत आहेत ना की अरे हा कोरियन फिल्मचा कॉपी केला, पण त्यांचा आणि यांचा हे फरक आहेत म्हणून. म्हणजे ॲक्शन सिक्वेन्सला पण बोलताय, दुसऱ्या सीनला पण बोलताय. अच्छा, तर लोक कमेंट्स तर करतायत की यार कॉपी तर केला पण बरोबर नाही केलं. ओके, खूप बोलताय ना. पण आम्हाला तेच करायचं होतं की भाई आपल्या फिल्ममध्ये, धुरंधरमध्ये कोणी सांगू शकत नाही की भाई हे कॉपी केलं आहे किंवा ओरिजिनल आहे. आम्ही त्याप्रमाणे आम्ही केलंच, ते सगळं ओरिजिनलच केलं. तुम्ही एकही सीन तुम्ही कुठे लाईक बोलू शकत नाही की कुठल्याही फिल्मवरून ते घेतलं आहे किंवा ते सुचवलं असेल. तसंच्या तसं वापरलंय, जसं मॅट्रिक्स, आवारा लोक करतायत ना, बरेचपैकी झाले. तर यात तुम्ही बोलू शकत नाहीत की हे कुठेतरी कॉपी केला म्हणून. नॉट इवन अ सिंगल फ्रेम. दॅट्स सुपर. धुरंधरपासून थोडं, म्हणजे धुरंधरमध्ये एवढे सगळे सीन डिस्कस केले, बाईक चेजवाला सीन आहे, ट्रायम्फ. तर एक मजेशीर गोष्ट आम्हाला पण कमेंटमध्ये आली आहे की तो चेस सिक्वेन्स आहे खूप हॉलिवूड स्टाईल आणि ते जात आहे. कराचीच्या रस्त्यांवर मुंबईसारखे खड्डे वगैरे नाही आहेत का हो? तिकडे सगळे रस्ते असे ट्रायम्फ घेऊन तो फिरतोय. ते आहेतच, पण असं आपल्याला मतलब असं दाखवलंय की तो लियारीचं जे बाहेरचा भाग आहे ते खूप ठीकठाक चांगला आहे, आणि लियारीचं जे आजचा भाग आहे ते लाईक सगळं नवी मुंबई आणि बाईक वरून. कारण तो चेस सिक्वेन्स खूप छान होता. पण आम्ही आता तुमचे 30 वर्षाचं करिअर आहे, जसं इंट्रोडक्शनमध्ये आम्ही सांगितलं, सरफरोश, बाईक, ह्याच्यामध्ये सय्यारामध्ये जे बाईक ॲक्शन घेऊन तुमचा काही असा इच्छा की बाईक ॲक्शन सिक्वेन्स मला हवा आहे, तुम्ही टाका. कारण ते एक पॅटर्न आम्ही बघितलं की प्रत्येक ह्याच्यात तो एक बाईक, आणि तो खूप असा किलर ॲक्शन सिक्वेन्स असतो, तुम्ही कोरिओग्राफ करता. तर हे काय बाईकचं काय ऑब्सेशन का? नाही, असं काही ऑब्सेशन नाही मला. कारण मला जे स्क्रिप्ट भेटतं, जे माझा डायरेक्टर बोलतो ना त्याप्रमाणे मी करतो. मला असं काही नाही की माझ्याप्रमाणे तुम्ही बाईक टाका किंवा कार टाका किंवा मला ते कार उडवायची किंवा बाईक उडवायची, असं काही नाही. कारण जेही माझे डायरेक्टर आहेत ना, ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे ना, त्यांचा मी त्यांना फॉलो करतो. कारण माझं म्हणणं असं आहे की मला जे डायरेक्टरचं विजन आहे ते एक्झिक्यूट करायचं आहे, नाही की मला माझा स्वतःचा विजन करायचं आहे. कारण जे डायरेक्टरचं विजन आहे ना, कारण त्यांनी त्या फिल्माला लहानपासून मोठं केलं आहे, तर त्यांना ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट्स माहीत आहे की त्यांच्या कॅरेक्टरला काय हवं. मी ते फॉलो करतो. मला असं काही नाही की माझ्याप्रमाणे तुम्ही सिक्वेन्स करा. मला जर सिक्वेन्स भेटलं की बाई हे सिक्वेन्समध्ये आपल्याला असं करायचं आहे,
जर त्यात मला वाटलं असं की बाई हे काम करूया आपण इथे असं करून लाईक बाईक चेस करून आपल्याला ते काही प्रॉफिट भेटेन त्यांनी लाईक आपल्या कॅरेक्टरला ते सूट होईल त्याप्रमाणे मी करतो. नाही, ह्याच्यावरून आठवलं तुमचा सर पहिला सिनेमा शूट आउट ॲट लोखंडवाला होता जिकडे फुल फ्लेज तुम्ही त्याच्यात पण असा एक खूप मोठा सीन जो शेवटचा एन्काउंटर सीन आहे तो जवळजवळ क्लायमॅक्सच आहे सिनेमाचा. एक 15 ते 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा नॉनस्टॉप ऍक्शन सिक्वेन्स आहे. म्हणजे ही बिल्डिंग ती बिल्डिंग आणि कारच्या ते ब्लास्ट वगैरे सगळं आणि ते त्या म्हणजे बघताना खूप असं वाटतं. सो कुठेतरी आज तुमचा पॅटर्न बघून तुम्ही खूप रिअलिस्टिक ॲक्शन करत आलाय. पण त्यावेळेला पहिलाच पिक्चर आणि एवढा मोठा सिक्वेन्स, पहिल्या पिक्चरला कुठलाही व्यक्ती मग तो हिरो कसं एक असतं कसं ते डिलिव्हर आणि काय होती काय ब्रीफ होतं त्यावेळेला. आणि तुमच्याकडे जे ॲक्टर्स होते संजय दत्त, अरबाज खान, सुनील शेट्टी, तुषार कपूर, कसं होतं तो त्या सिक्वेन्स बद्दल सांगा. माझी ॲज अन ॲक्शन डिरेक्टर ती माझी पहिली फिल्म होती. पण काय आहे ना की त्यात जे ॲक्टर होते ना त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं होतं. म्हणून ते कम्फर्टेबल एक कम्फर्ट झोन होता आमच्याकडे. कारण मी असिस्टंट असायचं अब्बास अली मोगल सरांचं. त्यांना मी 14 वर्ष असिस्ट केलं आहे आणि त्यांनी भरपूर फिल्म केली. लाईक माझं जे तुम्ही बघेन की जे 500 फिल्म्स आहे त्यात मला वाटतं की अराउंड 350 फिल्म्स ते मी असिस्ट केलं आहे. ते त्यांच्या अब्बास अली सरांना. करेक्ट. सो त्यामध्ये जे एक्सपिरियन्स मला भेटला आहे ना तर त्या एक्सपिरियन्सचा मला ते लाभ घ्यायचं होतं. कारण आपण जेव्हा असिस्टंट असतो ते आपल्याला आपल्या बॉसला फॉलो करायचं असतं की बाई जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण करावं. पण जेव्हा ती फिल्म मला भेटली आणि मला वाटलं असं की ही फिल्म लाईक मी आणि माझा पार्टनर होता जावेद, तर आम्हाला जेव्हा ते अपूर्व लाख्याने ब्रीफ केलं, कारण अपूर्व लाख्या बरोबर मी केलं होतं लगान, तर त्यावेळी तोही असिस्टंट होता आणि मीही असिस्टंट होतो. पण जेव्हा तो फिल्म करायला निघाला हा शूट आउट लोकांना त्यांनी मला सांगितलं की लेट्स डू टुगेदर. तर मला वाटलं की हे एक अपॉर्च्युनिटी बेस्ट अपॉर्च्युनिटी भेटते मला. कारण एक ॲक्शन स्टंट असिस्टंटला काय पाहिजे आपला काम शो करायला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि मला वाटलं ते प्लॅटफॉर्म त्या काळाला अगदी बरोबर होतं. आणि असा सिनेमा ज्यात मल्टिपल ॲक्टर्स आहेत आणि भरपूर मला काम दाखवण्यासाठी मला वेळ भेटतोय. तर त्या टायमाला मी केलं जे करायचं होतं जे मी करू शकतो. मला ॲक्च्युली माझी सांगावं की तो एक चान्स भेटला होता मला की एक शोरील कशा काय आपली क्रिएट करायची. तर तुम्ही जर त्यात ॲक्शन बघेन तर त्यात तुम्हाला ते चेस पण भेटेन, गन ॲक्शन पण भेटेन, हँड ॲक्शन पण भेटेन, सगळं काही त्यात एक फिल्ममध्ये आम्हाला भेटलं. तर ते लाईक माय गुड लक किंवा हे सांगू शकतो की जे मेहनत मी केलं आहे त्या काळाला किंवा त्या टायमाप्रमाणे हे सगळं मला माझी आईचे आशीर्वाद म्हणावं की जे मला हवं होतं ते मला फर्स्ट फिल्ममध्येच सगळं काही भेटलं. किती दिवस शूट झालेला तो सिक्वेन्स शेवटचा शूट आउटवाला जर आठवत असेल? तो अराउंड मला वाटतं अराउंड लाईक 25-30 डेज झाले होते त्याला. ऑलमोस्ट महिनाभर फक्त क्लायमॅक्स ॲक्शन सिक्वेन्स शूट होतो. कारण त्यात ॲक्टरची डेट पण तशी होती ना. कारण आम्ही त्या आतमध्ये पण शूट करायचं आहे, नंतर ते सगळं स्टेप्सवर शूट करायचं आहे. तेव्हा संजय दत्त आमच्याकडे नाही तर आम्ही बाहेरचा नाही करू शकत. बरोबर. तर ते सगळं ॲडजस्ट करून ते झालं. ह्याच्यावरून तुम्हाला जर समजत असेल की काय मेहनत जाते एक अशा एवढ्या मोठा भव्य ॲक्शन सिक्वेन्स डिझाईन करणं, त्याच्यात डिझाईन करण्यावर मग ॲक्टरची अवेलेबिलिटी, सिनेमॅटोग्राफर बरोबर डिस्कशन, दिग्दर्शक डिरेक्टर बरोबर दिग्दर्शन आणि ते सगळं पीडीचं पण डिस्कशन. त्यांना आम्हाला ते फेक काय करायचं काय नाही करायचं ते सगळं ठरवायचं त्यांच्याबरोबर. हो, एवढं कारण तुम्ही जे शूटआउटमध्ये बघितलं ना ते वॉलमध्ये ते होल होतात ते फायरिंग म्हणून, ते तुम्ही पहिलं हिंदी मूवी बघितलं असेल जिथे ते रिअल भेटतंय दिसतंय. आता थोडं गुलाबराव सरांकडे येऊया. तुमचे जे वडील आहेत, आपण ऑफ द कॅमेरा पण बोलत होतो, कारण त्यांच्यामुळे कुठेतरी तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलाय. थोडं आम्हाला त्यांच्याबद्दल सांगा ना की कसं ते कसे आले आणि काय होते त्यांची सुरुवात या इंडस्ट्रीमध्ये. इफ युअर माझे फादर जे होते ना ते ॲक्च्युली व्हॉट टू से की त्यांचे आई वडील जे होते ते ते 6 वर्षाचे होते त्यावेळी ते वारलेत. हां, मग त्यांचं हे 3 भाऊ होते.
माझे वडील आणि त्यांचे 2 मोठे भाऊ होते. मोठ्या भावाने त्यांना मुंबईत आणलं आणि ते लोक मोठ्या भावाची त्या काळाला एज होती अराउंड 12 वर्ष. कुठून आले, कुठल्या भाग? मनमाडवरून, मनमाड नाशिकवरून. मनमाड नाशिकवरून. हां, नाशिक. अच्छा, मूळ मनमाडला राहायचे ते लोक. पण जेव्हा आई वडील वारले तेव्हा ते लोकांनी लाईक ते जे रिलेटिव्स होतं त्यांनी कधी खायला टाकलं, कधी ते कामं करून खायला दिलं, असं लाईक खूप गरीब खूप गरीब परिस्थिती होती त्यांची. पण जेव्हा त्यांचे मोठे भाऊ मुंबईला आले, ते काम करायचे रहमत बेकरी म्हणून कमाटीपुरात 3री गल्लीत. तर त्यांनी मग छोट्या भावाला पण घेऊन आलं. ते लोक ते तिघं तिथे बेकरीत काम करायचे. आटा वगैरे गुंजवून ते पाव बनवायचं आहे ना, ते आटा वगैरे गुंजवायचं, सगळं घ्यायचं, एक साफसफाई करणं हे सगळं. पण करता 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 जसे माझे वडील वाढले, लाईक त्यांची एज झाली समजा 17-18 साल, 17-18 वर्ष झाली, तर अझीमबाई यांनी त्यांना एक लग्नामध्ये बघितलं होतं. तर तेव्हा माझे वडील जे लाईक जिम वगैरे करायचे, आखाडे वगैरे असते ना, ते कुस्ती वगैरे करायचं, तर त्यांची बॉडी खूप चांगली होती म्हणून. तर त्यांनी त्यांना ऑफर केला की एक काम कर, तू माझं बरोबर चल, मी तुला इथे फायटर म्हणून घेतो. तर त्या काळाला काय होतं की लोक लाईक आम्ही मुस्लिम लोक असं फिल्ममध्ये काम करणं म्हणजे ते आमच्यासाठी घाण होतं. ते घाण काम करायचं नाही म्हणून. फिल्मे वगैरे ते फिल्मेमध्ये काम नाही करायचं. पण जेव्हा लाईक बिकॉज दे ऑल इन्फ्लुएन्स आणि भावाचाच सपोर्ट होतो, तर भावाने पण मना केला की नाही नाही असं काही करायचं नाही आपल्याला, हे आपण करतात तेच बरोबर आहे म्हणून. पण कसं तरी अझीमबाईने त्यांना फटवलं आणि ना तो एकदा त्यांनी घेऊन सेटवर घेतलं. तिथे सेटवर होते दारासिंग. तर दारासिंग सरांनी माझ्या वडीलला बघितलं आणि त्यांनी त्यांचा ग्रुपमध्ये घेतलं. ते लोक काय करायचे, ते लोक पहिलं ॲक्च्युली इव्हेंट्स व्हायचे, लाईक कुस्ती इव्हेंट्स वगैरे व्हायचे बरोबर, लाईक जागजाग्यावर, लाईक मैदानामध्ये इकडे तिकडे ते तिकिटाप्रमाणे. तर त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं आणि ते कुस्ती करायचं त्यांच्या बरोबर. मग जेव्हा काळ भेटला की अझीमबाई बरोबर असिस्ट करायचे, तसं करता 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 लाईक त्यांना पण स्टंटमॅन झाले तो. मग त्यांनी असिस्ट केलं अझीमबाईला. तर त्या काळाला सगळे मोठे मोठे लाईक विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, हे लोक सगळे, लाईक फिरोज खान. तर फिरोज खान बरोबर त्यांनी काम केलं. दारासिंगचे तर ग्रुपमध्येच होते ते, लाईक आपले काय नाव त्यांचे, एक ते आपले मराठी ॲक्टर होते ना, भगवान दादाने ॲक्च्युली भगवान दादाने ॲक्शन जे आहे ते सुरू केलं. डान्स आणि ॲक्शन हे दोघांचं क्रेडिट. फक्त एक सेकंड कट करतो. दारासिंग ह्या ऑडियन्सला जर तुम्हाला दारासिंग माहीत नसेल तर सांगतो, कुस्तीपटूमध्ये भारतातला सर्वात जास्त नाव केलेलं दारासिंग एक अभिनेताही होते. दारासिंगला लास्ट तुम्ही जब वी मेट नावाच्या सिनेमामध्ये बघितलं असेल तर खूप 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 मोठे कलाकार, म्हणजे अशा बागवानमध्ये पण होतं. बागवान, सलमान खानचे बागवान मध्ये पण तोपर्यंत ते खूपच टायमाला तो ॲक्शन नाही करायचं. म्हणजे दारासिंग सर असे समोर स्क्रीनवर आले की ती पर्सनॅलिटी मला नाही वाटत आजपर्यंत कोणामध्ये आली आहे. त्यांची पर्सनॅलिटीच्या नंतर एकच आलं होतं धर्मेंद्रजी. आणि तसेच भगवान दादा. आज कुठलाही गणपतीचा डान्स जर तुम्ही बघत असाल तर त्याची जी सुरुवात आहे ती भगवान दादाने स्टाईल आहे. तो स्टाईल आहे जो नंतर अमिताभ बच्चन पासून सगळ्यांनी घेतला. आणि जसं तुम्ही म्हणाला ऍक्शन मध्ये पहिला ग्लास ब्रेक जे ज्यांनी केलं होतं ते होते भगवान दादा. रिअल ग्लासला त्यांनी फोडलं होतं. एक मराठी म्हणून आपल्याला किती कौतुक असलं पाहिजे की आपल्याकडे असे आणि कसे कसे जेम्स आहेत ज्यांनी प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करून आणली. सिनेमा आणण्यापासून ग्लास फोडण्यापर्यंत सगळ्याचं थोडं क्रेडिट घेऊ शकतो आपण मराठी म्हणून. क्रेडिट काय घ्यायचं, ते केलंय मराठी माणसाने. तर आता मग इकडून त्यांची मोठमोठ्या याच्याबरोबर जर्नी सुरू झाली. मग आपण बघितलंय की वीरू देवगन सरांचा मुलगा अजय देवगन अभिनेता आणि ऍक्टर झाले. आता श्याम कौशल सरांचा पण आहे. मग तुम्हाला नाही वाटलं की मी ऍक्टर म्हणून प्रयत्न करावा, की तुमची कशी झाली मग तिकडून या इंडस्ट्रीमध्ये एंट्री? नाही, मला कधी असं वाटलं नाही. कारण जेव्हा मी लहान होतो ना त्यावेळी जेव्हा माझे वडील बरोबर सेटवर जायचं आणि जे माझे गुरु आहेत कादरबाई आणि लतीफ लाला म्हणून जे लोक असिस्टंट होते त्यांच्याबरोबर, तर जेव्हा ते शॉट वगैरे द्यायचे, स्टंट वगैरे करायचे, मी बघायचं की भाई धर्मेंद्रने त्यांना
लाईक मिठी मारली आणि तो त्यांना बक्षिसं देतोय. प्लीज. अमिताभ बच्चन जो आहे ते त्यांना त्यांची लाईक खूप तारीफ वगैरे करतोय. तर ते होतं ना जे ते मला लाईक असं वाटायचं की असं काहीतरी काम आपल्याला पण करायचं आहे. त्यावेळेला कधी माझ्या मनात असं आलं ना की मी हिरो म्हणून काम करूया. तर लहानपासून मला असंच वाटतं मी स्टंटमन म्हणून काम करेन. ते कुठेतरी वडिलांना का तुमच्या आसपासच्या लोकांना बघून तुम्हाला वाटलं की यार ही खरी मजा ही आहे. करेक्ट. थ्रिल ह्याच्यात आहे. थ्रिल आहे. थ्रिल आहे. मग हे सगळं करता करता जसं आता आपण मराठी बोललो, आपण काही मराठी सिनेमा पण केले आहेत. हो. एकंदरीतच मराठी सिनेमा त्या स्टोरी वाईज बघितलं तर आहे, पण असा कधी मराठीमध्ये आपण ॲक्शन सिनेमा बघितला नाही जोरदार ज्याच्यात खूप हार्डकोर ॲक्शन आहे. नाही, समीत कक्कडची जी फिल्म होती ना रांडी, ज्यात तुम्ही बघेन ना तो हार्डकोर ॲक्शन होता त्यात. एखादा पिक्चर नाही पण असं एक जॉनर म्हणून तुम्ही. हा पण मला वाटतं आता जे मराठी फिल्म वगैरे होत आहेत ना त्यात तुम्हाला दिसेल, कारण आता मराठी फिल्मवाले पण त्या झोनाला गेले येत आहेत. हो, येत आहेत. कारण मला आता 2 फिल्मांचं ते माझी वार्ता होते मराठीमध्ये जे ते त्यांना पण धुरंधरसारखं काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून. फक्त प्रोड्युसर चांगला हवा नाहीतर धुरंधर सारखं होणं थोडं मुश्किल आहे. पण ऑल द बेस्ट. तुम्हाला कधी दिग्दर्शक म्हणून आहे कधी की आता मी केलं दिग्दर्शन अब तक 56 ॲज अ डिरेक्टर तुम्ही ॲज अ डिरेक्टर केलं मी. नाना पाटेकरची जे सेकंड का मूवी नाही आमच्या टीमने हे सांगितलंय आम्हाला की अब तक 56 सरांनी ॲक्शन डिरेक्टर म्हणून लिहिलेलं आहे. नाही ते सर ही जर्नी सांगा जरा. नाना पाटेकर, अब तक 56 आणि ॲक्शन डिरेक्टरचं मी रामगोपाल वर्मा बरोबर ॲक्शन डिरेक्टर म्हणून होतं. त्या काळाला रामोजीच मला म्हणायचं की तुझं जे विजन आहेत ना, तुझे जे डायरेक्टोरियल विजन तुझ्याकडे आहेत, कारण जसं मी बोललो की भाई मी डायरेक्टरचं विजनला एक्झिक्यूट करतो म्हणून मी स्क्रिप्टमध्ये काय डिमांड आहे त्याप्रमाणेच ॲक्शन करतो. तो रिअल दिसला पाहिजे. जर माझ्या डायरेक्टरला पाहिजे की मला ते आउट ऑफ दी वे हवं आहे तेही मी केलं आहे. माझी बहुतेक फिल्म आहे ज्यात मी साऊथ इंडियन फिल्मसारखे ॲक्शन्स पण केले आहेत. म्हणजे जे सांगितलं की मला हे असंच हवंय, जसा माझ्या डायरेक्टरचं विजन आहे ना ते मी एक्झिक्यूट करणार. हे माझा मोटो आहे ॲक्च्युली. कारण जे डायरेक्टर आहेत ना ते कॅप्टन आहे. कॅप्टन मला बोलेल की बाई लेफ्टला घे, मी लेफ्टला घेईन, राईटला घे, मग तेव्हा मी राईटला घेईन. कारण त्याला वे माहिती आहे की कुठे जायचं आहे आपला. तर त्याप्रमाणे मी करतो. बघ कसा होता एक दिग्दर्शक म्हणून अब तक 56 सिनेमाची. रामोजी मला म्हणायचं की तू डायरेक्शन कर. त्यांनी मला 1-2 स्क्रिप्ट पण दिली होती जे दाऊदचं दुसरं एक व्हर्जन होतं आणि त्याच्यावर मला शूट करायचं. पण मी बोललो की दाऊदवर इतके फिल्म झाले मला ते नाही करायचं. गांधीजींपेक्षा जास्त दाऊदवर फिल्म झाले. हो, दुर्दैव आहे आपल्या. करेक्ट बरोबर बोलतो तुम्ही. तर मी ते रिफ्यूज केलं होतं. पण हे फिल्म जे आहे ना ते अब तक 56 हे साहिल सापले म्हणून जे रायटर होते ते करणार होते पहिले दिग्दर्शन. बट त्यांनी लाईक फिल्मचा 10 दिवस पूर्वी ते फिल्म सोडलं त्यांनी. कारण त्यांचं आय थिंक नाना सर बरोबर काय जमायचं नाही म्हणून ते त्यांनी सोडले की मला पण नाही जमणार याचा बरोबर म्हणून. मग रामोजींनी मला त्या नानाशी भेट केली आणि त्याला सांगितलं की तुम्ही जरा स्क्रिप्ट मला पहिल्या त्याने मला स्क्रिप्ट जरा रीड करायला आणि मला बोललं की एक काम करतो 3-4 बार स्क्रिप्ट रीड कर. तुला काय यात काय पॉईंट्स वगैरे जर तुला वाटतं की नेगेटिव्स आहे किंवा नाही करायचं किंवा काही सुधारक करायचं आहे तर तू मला सांग. तर जी माझी 4-5 पॉईंट होती ती मी त्यांना सांगितलं की मला असं वाटतं या स्क्रिप्टमध्ये असं हे सुधारण केलं. मला नाही माहीत होतं त्या टायमाला की हा मला डायरेक्टर म्हणून ते विचारतो आहे. हां, पण त्या पॉईंट त्यांनी नानाशी डिस्कस केलं. नाना बोललं की हां ह्या पॉईंट दिसलं यार आपल्याला, आपण इतकं लाईक वर्षभरून आपण ते स्क्रिप्टवर काम करतो बरं आपल्याला नाही सुचवलं, याला सुचवलं म्हणजे याने स्क्रिप्टला एक वेगळं दिशाने बघितलं आहे. मग माझी आणि नानाची भेट करून दिली. त्यात मला नाही माहीत होतं की ह्या माझा ॲज अ डायरेक्टर म्हणून मला ते बोलणार आहेत. आम्ही जस्ट सहजच असं डिस्कशन करायचं मी, नाना आणि रामू. आणि त्यावेळी त्यांनी अनाऊन्स केलं की नाना सर मला वाटतं हे एजाज गुलाब जे आहे हे ह्या फिल्मला डायरेक्ट करलं. आय वॉज शॉक्ड की असं कसं, मला काय माहीत नाही आणि बोलता कसं काय. म्हटलं सर पॉसिबल नाही कारण माझ्याकडे दुसरे पण कमिटमेंट्स आहे, माझे ॲक्शन्स आहे सगळे.
तर ते आपण सगळं ॲडजस्ट करूया, तुमच्या डेटाप्रमाणे करूया, असं करूया तसं करूया. नंतर आम्ही ते सुरू केले. तर सुरू केलं तर नाना सर इज व्हेरी मच कॉपरेटिव्ह. तुम्ही त्याच्या आधी पण नानांबरोबर काम केलंय की हे फर्स्ट टाइम तुमचं? नाही, नानाबरोबर मी काम केलं होतं, पण ॲज अ स्टंटमेंट केलं होतं, लाईक तिरंगा वगैरे केलं अच्छा, होतं, त्या तसं काळात. त्या काळाला केलं होतं, पण नॉट सो क्लोजली, नॉट सो लाईक हा, असं. म्हणजे त्यांना कशी डिस्टिंक्ट मेमरी हां तशी नव्हती. हां, पण नाना पाटेकर आणि राम गोपाल वर्मामुळे तुम्ही डिरेक्टर झाला, जे तुम्हाला पण माहिती, म्हणजे तुम्ही त्याच्या मागे जात नव्हता की मला डिरेक्टर हो व्हायचं हो, नाही ते सगळं ते ॲक्सिडेंटली ऍक्सिडेंटली झालं. पण जे आम्ही केलं काम बरोबर आहे. मला नाना सरांचं नेचर वाटलं, लाईक मला बोलले होतं लोकांनी, तो लई गुस्सेवाला आहे, असं आहे तसं आहे. पण झालं कधी कधी लाईक आउट ऑफ दी वे होऊन आम्ही ॲडजस्टमेंट करायचं आहे, कारण तो सिनियर माणूस आहे त्यांचं. हां, आणि सिनियर आणि तो वेल लाईक मला वाटतं की तो वेल एक्सपिरियन्स्ड, त्यांना ईच अँड एव्हरी एक्सपेक्टनी ना तो एक लाईक परफेक्ट पर्सन आहे. लाईक तुम्ही सीन सांगा, तुम्ही सॉन्ग सांगा, किंवा तुम्हाला इमोशनल थिंग्स, ईच अँड एव्हरी ही इज व्हेरी गुड इन दॅट. तुम्ही आता पण आहात टचमध्ये त्यांच्या? कधी कधी हां. तर आमच्या पॉडकास्टसाठी रिक्वेस्ट करू शकता. करूया ना मग. कारण आम्ही जे गणपती वगैरे होतं त्यावेळेला आम्ही मेसेज वगैरे तेव्हा देत आम्ही, पण तिकडे कसं ते माहोल वेगळा असतो ना माहीमला. मोगल लेनमध्ये. मी तिकडेच राहतो, मोगल मध्येच राहतो. तर गणपतीलाच तेवढाच संपर्क वर्षानुवर्ष यायचा. ते तिथेच करतात ना, पण तिथेच करतात. कारण ते राहायला तर अंधेरीला आहे, पण ते गणपतीमध्ये आई तिथे राहते बरोबर. म्हणून आता तुम्ही इतके सगळे कलाकारांबरोबर काम केलं, सर्वात जास्त मजा कोणाबरोबर काम करताना येते? मजा म्हणजे एक तो कम्फर्ट झोन पण आहे, जिकडे तुम्ही त्यांना सांगितलं की एक्झाम्पल सलमान भाई सर असं काहीतरी करायला तुम्ही रेडी आहात का काहीतरी डिरेक्टर बरोबर चर्चा करून, आणि तो कलाकार पटकन बोलतो हां चलो ट्राय करते. मी प्री धुरंधर बोलते, कारण रणवीर सिंग वेगळाच एक लीगचा ऍक्टर आहे जो तयार असतो. पण नाही, मी जसं बोललो ना की मी इतकं काम केलं होतं ना असिस्टंट म्हणून त्यांचा, तर या सगळ्या बरोबर माझ्याला एक खूप गॅप असायचा. आणि सलमान खान किंवा आमिर खान यांचं माझा एक स्पेशल, मी सांगतोय की एक लाईक बॉन्ड आहे. कारण जेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं होतं 95मध्ये, तर माझी ही फेमर बोन तुटली होती. लाईक तर सलमान भाई घरी आले होते माझे नवाबचाळमध्ये, मी ईच अँड एव्हरी पॉडकास्टमध्ये बोलते. पण कम्फर्ट झोन आहे ना, ते आमच्याकडे पहिल्यापासूनच होतं. कारण जेव्हा आम्ही फायटर होतो त्या काळाला पण सलमान भाई ॲज अ हिरो होतं, पण आम्ही त्या काळाला पण लाईक मित्रता म्हणून असा गप्पा मारायचं सेटवर, खेळायचं, क्रिकेट खेळायचं. किंवा त्या काळाला त्यांनी नवीन ते पनवेलला त्यांचा फार्म हाऊस घेतला होता, तर त्या आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं तिकडे. तर ते कम्फर्ट झोन तर आमच्याकडे होतं. लाईक आता मी केलं आहे गलवानमध्ये अभि लोक जे आहेत ते त्यांना असं वाटतं की बाई सलमान खान जे आहे ते लाईक ऑरा खूप मोठा ऑरा आहे, ते रिअल आहे, ऑरा तर आहे, पण लोक घाबरतात त्यांना काही बोलायला, काही सजेस्ट करायला. आणि आमचं जे माझं आणि त्यांचं बोलणं आहे ते लाईक आम्ही जेव्हा तो सेटवर येते त्या लाईक पहिल्या क्षणापासून आम्ही लाईक जोक स्टार्ट करतात. तर लोकांना माहीत आहे की हा भाई यांचा कम्फर्ट झोन लाईक खूप जादा आहे. तो इवन समटाईम लाईक रायटरला कधीचे सुचायचं आहे तर तो सांगतो एजाज भाई जरा बोलो ना, ऐसा कुछ कर सकते की आपण, ऐसा कुछ लाईक मायनर चेंजेस वगैरे कधी असतात ना सेटवर, तो आम्ही करायचं. आता ॲक्शन सिक्वेन्स धुरंधर सगळं फिमेल, जसं हॉलिवूडमध्ये आपण किल बिल, टूम रेडर, अँजेलिना जोली, उमा थर्मॅनना पण ती ॲक्शन बघितली. असं कोण आहे आपल्या बॉलिवूडमध्ये का असा कुठला सिनेमा आणि कोण ॲक्ट्रेस आहे तुम्हाला वाटतं जी अशा टाईपची ॲक्शन ॲक्ट्रेस म्हणजे मी इकडे कम्प्लीट फिमेल सेंट्रिक ॲक्शन फिल्म बोलतोय. जसं म्हणजे हॉलिवूडमध्ये ना की हिरोईनच सगळं करते, करेक्ट, हिरो लव्ह इंटरेस्ट आहे. तर इकडे असं तुम्ही बघता का हिंदीमध्ये असा सिनेमा येताना जिकडे एक ॲक्ट्रेसच ॲज अ लीड ॲक्शन स्टार आहे, आणि आहे तर कुठली आहे जी तुम्हाला वाटतं करू शकेल? आता मी केलं होतं ना फॅमिली मॅनमध्ये समंता बरोबर. हां, समंताने खूप छान केलं होतं, आणि त्यात ते आहेत समंतामध्ये. हां, समंतामध्ये मला दिसलं. आणि हिंदी मूवीमध्ये जर आपण सांगेन तर
एक राणी मुखर्जी ते ॲक्शनचं खूप आहे मर्दानी वगैरे मध्ये मर्दानी त्यांनी वगैरे त्यांनी थोडं केली आहे. केलंय थोडं. अ, एवढं सगळं सर केलं, आता मराठी सिनेमा कधी दिग्दर्शन वगैरे मराठी सिनेमाला घेऊन कधी काही प्लॅन आहेत का तुमचे? प्लॅन तर आहे, पण प्लॅन म्हणजे मी अजून मला सुचवलं नाही, पण जे जर काही प्रोड्युसर आलेत आय मीन करेन त्यांच्याबरोबर. प्रोड्युसर्स सरांकडे मराठीसाठी छान ॲक्शन ओरिएंटेड सिनेमाची स्क्रिप्ट रेडी आहे, आणि आम्ही रेडी आहे. प्लीज करा. मराठीत पण आम्हाला एक छानसा असा सिनेमा हवा आहे. जरूर 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 करूया. बेंगॉली फिल्म होती ती, तर त्या फिल्मसाठी मला बोलवलं होतं कलकत्याला. जेव्हा मी तिथे गेलो होतो, डायरेक्टरशी माझी भेट झाली आणि त्यांनी मला रेफरन्स वगैरे दाखवत होतं की बघा आम्ही जे आहे ते एक गँगस्टर फिल्म म्हणून करत आहेत आणि त्या फिल्ममध्ये आम्हाला असा ॲक्शन हवं. मी त्यांना सहज हो सर ठीक आहे मी करेन चालेल मला. पण त्यांना माझ्या बोलण्यात त्यांना कॉन्फिडन्स नाही भेटला. ते आपला जो हिरो होता देव, तो आला तिकडे, तर डायरेक्टर उभा राहिला आणि त्याला सांगितलं यार हा बोलतो तो आहे पण माझा याचा बोलण्यात जे कॉन्फिडन्स नाही भेटत. तो त्यांनी सांगितलं की मी त्याला रेफरन्स दाखवला असं असं. तो बोला कौन सा रेफरन्स दिखाया. तर त्यांनी परत ते प्ले केलं, तर तो हसत बोला अरे हा रेफरन्स त्यांचाच आहे, त्यांनीच ॲक्शन केलं आहे. जॅकी चॅन, क्रिश टक्कर, म्हणजे जे ॲक्शनचे जॅकी चॅन तर मला वाटतं ॲक्शनचे ब्रुसली, जॅकी चॅन तर दिग्गजच लेजंड आहेत ग्लोबल लेवलवर. त्यांच्याशी जेव्हा भेटलात, आम्ही फोटो बघितले, तर कसा होता तो एक्सपिरियन्स? तर चॅनलला ते एक ॲक्शन अवॉर्ड शो होतं डेटॉन सॅनचिंगला. तर त्या टायमाला आम्हाला मला जॅकी चॅन बरोबर भेटायला भेटलं. मग फोटो काढलं, इंटरव्ह्यूज झाले, आम्ही 1-to-1 वार्ता केली. 1,60,000 करोड़ रुपीज़ जो है वो फिल्म इंडस्ट्री से एज अ टैक्स जो है गवर्नमेंट को जाता है. बट आज भी हमारी फिल्म इंडस्ट्री जो है वो बीड़ी कामगार के एक्ट में आती है. हां, तुम्ही आता बॉडी डबल बोलला, तुम्ही बोलता बोलता बॉबी देओलचा बॉडी डबल बोलला, सलमान खानचे आमिर खान केलंय, तुम्ही हेमा मालिनीचे पण बॉडी डबल हो, होता. काम करायला सुरू केलं 89मध्ये, पण 1990ला मला ते असोसिएशनचं मेंबरशिप भेटली. त्या काळाला हे जे हार्नेसेस वगैरे वायर रिगिंग वगैरे हे सगळं नव्हतं. लाईक सेफ्टी म्हणजे जे आपल्याला ते कॉटनचे जे गदेले असतात तेच होते, बॉक्सेस होते. तुम्ही एक जागेवर बोललाय, धोतीला पण तुम्ही हार्नेस ते म्हणून काय वापरलंय. ते आम्ही फिल्म बाजी फिल्म जी होती आमिर आमिर खानची, खानची, हां. ते ओव्हरनाईट सुचवलं होतं. तर हनीफबाईने खूप काम केलं होतं लाईक हार्नेस. त्यांनी सांगितलं आपण एक काम करूया, धोतीने हार्नेस करूया. तर त्यांनी मला बांधून बघितलं कसं वाटतंय काय वाटतं. थोडा तकलीफ आहे, ठीक आहे कोई बात नाही, कुछ घंटों की बातें कर लेंगे. जेव्हा आम्ही जे बॉडी फायर करायचं ना त्या काळाला फायर ड्रेस वगैरे नसायचं. हे इम्पोर्टेड फायर ड्रेस वगैरे आले नव्हते तेवढे. तर आम्ही ते केळीचे पत्ते असतं ना, केळीचं पान, त्याला अंगावर लपटून त्याच्यावर परत एक आम्ही ते धोतीचं जेल येते ते लावायचं. नाही जेल वगैरे त्या टायमाला जेल नव्हतं. त्या टायमाला आपल्या आम्ही ते यूज करायचं आहे, कांदा करून त्यांचा रस काढायचा आणि ते आम्ही फेस आणि किंवा हाताला चोळायचं. कोणासाठी आयडिया नाही आहे, कांदा विंदा लावून असे स्टंट करू नका. हे सगळे खूप एक्सपर्ट आहेत, दिग्गज आहेत आणि त्या सुपरविजनमध्ये केलं जातं. एवढ्या वर्षापासून इंडस्ट्री असून स्टंट आणि ॲक्शनसाठी एक इन्स्टिट्यूट सुद्धा नाही आहे आपल्या देशात. जेव्हा आपण ॲक्शन करतो ना त्या टायमाला त्यांना ते एक्सपिरियन्स हवा हो की भाई जब एक ॲक्शन एक स्टंट होतोय त्यात काय काळजी घ्यावी. नॉट ओनली द स्टंट पर्सननी पण जे लोक आहेत, जर तो स्टंट फेल झाला तर युनिट मेंबरनी कसं बिहेव करावं, सेफ्टीचा कसं प्रिकॉशन घ्यावं, हे सगळं त्यांना माहीत असलं पाहिजे. जे लोक आज जे लोक रील वगैरे ते काढतायत ते विदाऊट सेफ्टी आणि ॲक्सिडेंट होतात, लोक मरतात. मोठमोठे ॲक्शन डिरेक्टर म्हणजे वीरू देवगन सर असतील, तिनू वर्माजी असतील, श्याम कौशलजी असतील, म्हणजे दिग्गज लोक आहेत. पण मग कुठेतरी एजाज जी येईपर्यंत का कोणी त्याच्यावर जास्त बोललं नाही का? कुठला स्टंट करताना अशी भीती वाटली आहे? एकच फिल्म होती माझी जेव्हा मला भीती वाटली ती होती